जय श्रीराम. संत साधना बाय स्नेहल सारंग या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत. आपण ऐकता आहात विस्तृत श्रीरामकथा आणि कथेचा आजचा हा 15वा भाग. सुरुवातीला अर्थातच हनुमंतांचं स्मरण करूया. त्यांच्या आज्ञेशिवाय हे कार्य अशक्य होतं. निश्चय प्रेम प्रतीति ते विनय करे सन्मान, तेही के कारज सकल शुभ सिद्ध करे हनुमान. श्रोते हो, आपण जाणता की चित्रकूट पर्वत आणि तिथले निवासस्थान सोडून श्रीराम, लक्ष्मण, जानकी दंडकारण्याकडे मार्गस्थ झाले आहेत. हे उपवन नाही, वन नाही, तर अरण्य आहे. त्यामुळे वृक्षांच्या घनदाटीसोबतच एक नीरव शांतता इथे सतत नांदते आहे. अर्थातच ही शांतता पक्ष्यांच्या किलबिलाटांनी सुस्वर झालेली आहे. इथे वेणुनाद आहे, मोरांची केकारव आहे आणि सोबतच वास्तवाचं भान देणारे हिंस्त्र श्वापदांची गर्जनाही आहे. अशा स्थितीत मार्गक्रमण करत असताना थकलेल्या सुकुमार परमसुंदरी जानकीला विश्रांती मिळावी म्हणून दोघेही बंधू एका डेरेदार वृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबले आहेत. सीतामाई तर अलगद निद्रेच्या स्वाधीन झाली आहे आणि लक्ष्मणालाही विश्रांती मिळाली पाहिजे या विचाराने रघुनाथांनी आपले राजीव नेत्र मिटून घेतलेले आहेत. त्या दोघांपासून काहीसा दूर जाऊन लक्ष्मण पहाऱ्याला उभा राहिलाय आणि मिटल्या डोळ्यांपुढे रघुनाथ आपला पहिला राजर्षी विश्वामित्रांसोबत केलेला अरण्य प्रवास पुन्हा एकदा अनुभवत आहेत. आता त्यांची योगसाधना शिकवून झाल्यानंतर, चक्रांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर पुढे काय घडलं हे जाणून घेण्याची आपणासही उत्सुकता आहे. विश्वामित्र आणि रघुनाथ यांच्यामधला संवाद सांगताना एकनाथ महाराज लिहित आहेत, ऐके बापा रघुनाथा तुम्हासी सिद्ध मंत्र देईन आता, दोघी चरणी ठेवीन माथा सावधानता मनार्थी. कसे दिलेत मंत्र श्रोते हो, लक्षात घ्यावेत आपण. दृढ बाणल्या मंत्रार्था राक्षस भय नुपजे चित्ता, श्रम बाधेना सर्वतः तिन्ही अवस्था सावधान, क्षुधा तृष्णा निद्रा आळस बांधून शके देहा कश्य, ऐशिया मंत्राचे मंत्र रहस्य तुम्हासी मी अवश्य सांगेन. विश्वामित्र परमसंतोषात आहेत श्रोते हो. रिक्त होणार आहेत ते आता, आणि रिक्त होताना ते म्हणतायत, परमतपाची निवरडी जे क्या जोदिले सिद्धार्थ जोडी, ते तुझ देईन रोकडी म्हणून आलिंगी. आलिंगन दिलंय त्यांनी राम लक्ष्मणाला आणि सद्गुरु वचन अंतःकरणात सिद्ध झालंय. ज्ञानदेव म्हणतात ना तसं, ये हृदयीचे ते हृदयी जाऊन पोचलाय. हे होताच संत एकनाथ महाराज लिहितायत, मंत्राक्षर पडता कानी सिद्धी परिपाक अंतःकरणी, मंत्रशक्ती लागे चरणी मंत्र शिरोमणी श्रीराम. श्रीराम मंत्री मंत्राक्षर, श्रीराम क्षराक्षरातीत पर, श्रीराम स्वये ओंकार मंत्रार्थ सार श्रीराम. श्रीराम मंत्राची निजशक्ती, श्रीराम मंत्रची मंत्रमूर्ती, त्यासी मंत्रार्थ बाणला चित्ती, हे नवल किती सांगावे. मंडळी, आपण योगसाधना कोणती आणि कशी शिकवली विश्वामित्रांनी ते बघितलं आणि मंत्रसाधना क्षणात शिकवली हेही जाणलं. महर्षी वाल्मिकींनी मोठ्या हेतूनं महाराज दशरथांना त्यांचे कोवळ्या वयाचे पुत्र विश्वामित्रांसोबत पाठवायला बद्ध केलं होतं. त्यातलं अस्त्रविद्येचं शिक्षण मिळणं किंवा विश्वामित्रांनी रघुनाथाला देणं आता क्रमप्राप्त होतं. ते त्यासाठी सिद्ध झाले होते. एका मंगल प्रभाती तोही योग आला आणि राम लक्ष्मण एका अलौकिक विद्येचे धनी झाले. विश्वामित्रांनी पहिलं अस्त्र शिकवलं ते होतं ब्रह्मशिरास्त्र. आपण त्याला ब्रह्मास्त्र म्हणूनही ओळखतो. ही एक उच्च कोटीची ब्रह्मावस्थेत सहज प्रवेश करण्याची साधनाच आहे
इतकंच आपण समजूया. अस्त्र म्हणजे प्राप्त अवस्थेची रक्षण करणारी शक्ती. ब्रह्मास्त्र ही सर्वोच्च शक्ती त्यांनी दिल्यानंतर शिकवलं आहे ते पैनकामस्त्र. पिनाक म्हणजे शिव, अर्थातच कल्याण अवस्था, आणि पैनकामस्त्र म्हणजे त्या कल्याणकारी अवस्थेत सदैव राहण्याची क्षमता. त्यानंतर नारायणास्त्र शिकवलेलं आहे. मंडळी, नाराचा अर्थ आहे जल, आणि नारायण म्हणजे सागरात अर्थात पाण्यात वसणारी दिव्य अवस्था. सहज समजायला थोडंसं हे अवघड आहे, पण तरीही आपण प्रयत्न करून बघूया. आपण नेहमी नारायणाला प्रचंड जलाशयावरती उभं असलेलं बघतो किंवा शयनसुख घेताना बघतो. हे दिव्य जल आहे. आपण ज्याला पाणी समजतो ते जड जल म्हटलं गेलं आहे, आणि त्याचं मूळ आपतत्व आहे. या आपतत्वात असलेली जी स्पंदनं आहेत ती केवळ उच्च कोटीच्या साधकांनाच दिसू शकतात. त्याला ओतस जल संबोधलं जातं. त्या ओतस अवस्थेच्याही वरची जी दिव्य अवस्था आहे ती नारायण अवस्था आहे. मंडळी, नारायणास्त्र म्हणजे साधकांना कुशल ठेवणारी दिव्य अवस्था. म्हणूनच तुलसीदासजी म्हणतात, नर करणी करे तो नरका नारायण होय. त्यानंतर राजर्षी विश्वामित्रांनी रघुनाथाला आणि राजपुत्र लक्ष्मणाला संथा दिली आहे ती अग्नेयास्त्राची. श्रोते हो, जलतत्वाच्या नंतर आपण मानतो ते अग्नितत्व हे तेजस तत्व आहे. जलतत्वाच्या आणि अग्नितत्वाच्या प्रखरतेत किंवा अनुभूतीत फार फरक आहे. अग्नितत्वाची अनुभूती प्रखर असल्यामुळे सहन करणं खूप कठीण आहे. तेजस तत्वात सुद्धा कुशल रक्षा करू शकणारं शस्त्र म्हणजे आग्नेयास्त्र. प्रखर प्रकाशातही कुशल ठेवणाऱ्या दिव्य तेजस तत्वसाधनेनंतर दशरथपुत्र राम लक्ष्मण यांना विश्वामित्रांनी दिलं आहे ते आहे वायव्यास्त्र. जलतत्वानंतर येतं ते अग्नितत्व, आणि अग्नितत्वाच्याही वर येतं ते वायुतत्व. हे वायव्यास्त्र अधिक कठीण आहे. तेजस तत्वाची गती प्रकाशगती इतकीच असते, पण वायुतत्वाची गती त्याहीपेक्षा तीव्र आणि असह्य असते. अनेक साधक या अवस्थेपर्यंत पोचतात, पण शेवटी त्यांना हा नश्वर देह सोडून पुनर्जन्म घ्यावा लागतो. इतकी ह्या अस्त्राची तीव्रता अधिक आहे. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेतही हेच सांगितलं आहे. अधिक माहिती हवी असल्यास गीतेतला 6वा अध्याय 40 आणि 41 हे श्लोक आपण जरूर बघावेत. त्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मणाला शिखरास्त्राची संथा मिळाली आहे. शिखर म्हणजे उच्च अवस्था. या अवस्थेला ब्रह्मावस्था म्हणूनही संबोधल्या जातं. या अत्यंत कठीण आणि देवदुर्लभ अस्त्राच्या शिकवणीनंतर विश्वामित्रांनी दिली आहे ती हयशिरास्त्राची शिकवण. हय म्हणजे अश्व किंवा बोलीभाषेमध्ये घोडा. या साधनेत त्याचा अर्थ अगदी वेगळा आहे. श्व म्हणजे श्वास. लक्षात घ्या श्रोते हो, श्व म्हणजे श्वास आणि अ म्हणजे विरहित. श्वास उच्छ्वास विरहित अवस्था. हयशीर म्हणजे केवळ अवस्था, आणि ह्या हयशिरास्त्र म्हणजे ह्या अवस्थेत कुशल राहणं. त्यानंतर राजपुत्र कौसल्यानंदन रामाला आणि लक्ष्मणाला शिकवण्यात आलं आहे ते मोहनास्त्र. कुंडलिनी जागृत झाल्यावर साधकाची अवस्था ही मोहक बनते. अशा मोहक अवस्थेत साधकाची रक्षा करतं ते मोहनास्त्र. त्यानंतर सोमास्त्र आणि 10वं आणि अत्यंत प्रगत असं परतेजोपकर्षणास्त्र यांनी शिकवलेलं आहे. सोमशास्त्र म्हणजे चंद्रमा किंवा आपतत्व. आपतत्वाची साधना अवगत केल्यानंतरच त्यांच्या नावापुढे चंद्र हा शब्द लागला आहे, आणि तेव्हापासून आपण त्यांना रामचंद्र या नावाने ओळखू लागलो आहोत. या साधनेची रक्षा करणारं म्हणजे सोमशास्त्राची रक्षा करणारं
एक आणखीन अस्त्र, ते परतेजोपकर्षणास्त्र. रामायणाचा अलौकिक ठेवा आपल्यासाठी लिहून ठेवणारे महर्षी वाल्मिकी किती थोर ज्ञानी होते हे आपल्याला मान्य करायला लावणारं हे 10वं अस्त्र. लक्षात घ्या, आपण सगळेच आकाशगंगा जाणतो, कृष्णविवर जाणतो. हे कृष्णविवर आकाशगंगेतल्या सगळ्या ग्रहताऱ्यांचं कर्षण करून त्यांचं अस्तित्व शून्य करतं. त्या कृष्ण अवस्थेत फक्त प्रचंड गतिमानता आणि गुरुत्व असतं, बाकी सगळं शून्य. याच प्रकारची शून्यावस्था अतिश्रेष्ठ योग साधकांनाच येऊ शकते. ही अवस्थारहित अवस्थेचं रक्षण करणारं हे अस्त्र विश्वामित्रांनी राजपुत्रांना दिल्यानंतरही अनेक दिव्य अस्त्रांची शिकवण त्यांनी दिली आहे. यांच्याचमुळे यज्ञीय हिंसा नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू झाले आणि इंद्राने त्यांना ऋषित्व बहाल केलं आहे. तरीसुद्धा वशिष्ठांशी बरोबरी करण्याची सुप्त इच्छा विश्वामित्रांच्या मनात जशीची तशीच होती. अहंकार फार सूक्ष्म असतो हेच इथे आपल्याला शिकायला मिळतं. हरि अनंत हरि कथा अनंता, कहाही सुनाही बहुविध सबसंता. रामायणातले अनेक सर्ग व्यापून असलेल्या विश्वामित्रांची आपण इथे अधिक माहिती घेतो आहोत. श्रोतेहो, पुढच्या भागात महर्षी विश्वामित्रांच्या आयुष्यात त्यांचा तपोभंग करण्यासाठी मेनका आणि रंभा नावाच्या अप्सरांबद्दल आपण जाणून घेणार आहोत. हरिकथा आता एका नव्या वळणावरती आलेली आहे. सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला आपण त्यामुळेच विसरू नका. आपल्या संस्कृतीचा, सनातन धर्माचा हा अलौकिक ठेवा घराघरात पोचवून आपल्या धर्माचं रक्षण करा ही विनंती करून आपली आज मी रजा घेते. जय श्रीराम, जय जय श्रीराम.